सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी शहरालगत असलेल्या हातकणंगले इथं लक्ष्मी इंडस्ट्रीजमधील ऑर्बिट ग्रुपच्या यंत्रमाग कारखान्यात इलेक्ट्रिक रूममध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. आग विझवण्याचा प्रयत्न करत असताना अचानक भडका उडल्यानं 4 कामगार गंभीर जखमी झालेत. जखमींवर सध्या इचलकरंजीतल्या इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. इचलकरंजी शहर वस्त्रनगरी म्हणून आपण ओळखतो. शहरासह आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात यंत्रमाग कारखाने आहेत. हातकणंगले तालुक्यातल्या लक्ष्मी इंडस्ट्रीज इथं ऑर्बिट ग्रुपचे मालक नंदकिशोर भुतडा यांच्या मालकीचा यंत्रमाग कारखाना आहे. आज नेहमीप्रमाणे कारखान्यातले कामगार आणि कर्मचारी कामावर हजर झाले होते. दरम्यान कारखान्यातील इलेक्ट्रिक रूममध्ये अचानक शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. ही आग विझवण्यासाठी राहुल पाटील, राम निवास, अविनाश शिरगिरे आणि दीपक कांबळे हे कामगार तात्काळ त्या ठिकाणी गेले. त्यांनी सुरुवातीला आग आटोक्यात आणली, मात्र काही वेळानंतर त्या ठिकाणी पुन्हा शॉर्ट सर्किट झालं. इलेक्ट्रिक रूममध्ये ऑइल सांडलेलं असल्यानं आगीनं अचानक मोठा भडका घेतला. त्यामुळं आग विझवण्याचा प्रयत्न करत असलेल्या या चौघांना आगीचा तडाखा बसला आणि ते गंभीररित्या भाजले. घटनेनंतर कारखान्यात एकच गोंधळ उडाला. कारखान्यातल्या इतर कामगारांनी तात्काळ जखमींना उपचारासाठी इचलकरंजीतल्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केलं. जखमींच्या हात, पाय आणि शरीराच्या विविध भागांना भाजलं असल्यामुळं त्यांच्यावर तातडीनं उपचार सुरू करण्यात आलेत. दरम्यान या घटनेमुळे लक्ष्मी इंडस्ट्रीज परिसरात तसंच ऑर्बिट ग्रुपमध्ये एकच खळबळ उडाली. जखमींच्या नातेवाईकांनीही इंदिरा गांधी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे कारखान्यातील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित होत असून या घटनेची अधिक माहिती घेण्याचं काम सुरू आहे.